जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका। महाबळी बलवानांमध्ये महान असे श्री हनुमान। हनुमान ज्या वेळेला लंकेमध्ये गेले आणि त्यांनी भयंकर उत्पात मांडला, त्यावेळेला रावणाच्या 1/4 सेनेला हनुमंतांनी संपवलं एकट्याने। इतका महासंहार रावणानं पाहिला आणि तो भयभीत झाला। म्हणाला की मी आजपर्यंत अनेक दिग्गज वानरांचं सामर्थ्य पाहिलं, त्यात वाली आहे, सुग्रीव आहे, अंगद आहे, तार आदी नल नील द्विविध असे अनेक बलवान वानर आहेत, पण हा जो कोणी वानर आहे या वानराचा बळाचा अंदाजच लागत नाही आहे। इतका एकटा वानर इतका मोठा संहार करू शकतो, बापरे। आणि म्हणून रावण भयभीत झालेला आहे। असे हे महाबळी असे हनुमान आहेत। त्यांचा बलपराक्रम जितक्या कथा सांगू तेवढा कमी आहे। प्राणदाता, प्राणदाता हा शब्द पुढच्या सकळा उठवी बळे याच्याशी जोडून पाहायला हवा। याचं कारण सांगतो। प्राणदाता स्वतंत्रपणे पण पाहू शकतो आणि प्राणदाता सकळा उठवी बळे हेही पाहू शकतो एकत्र। स्वतंत्रपणे विचार करूया। मुळात हनुमान हे प्राणस्वरूप आहेत, वायुस्वरूप आहेत। त्यामुळं वायूची सर्व सत्ता त्यांच्याकडे आहे। ते प्राण प्रदान करणारे आहेत, प्राणतत्व प्राणशक्ती देणारे आहेत, इतकं त्यांचं महत्त्व आहे। वेदांताचा जर विचार केला तर आपण जेव्हा गाढ झोपी जातो तेव्हा आपला देह, आपली इंद्रिय, आपलं मनबुद्धी चित्त अहंकार हे सर्वच्या सर्व विलीन होतं। फक्त एकच तत्व विलीन होत नाही, ते म्हणजे प्राणतत्व। प्राणतत्वामध्ये हे सर्व काही विलीन होतं। प्राणतत्व जर विलीन झालं तर त्याचा अर्थ मृत्यू असा घ्यावा लागेल। म्हणून एका अर्थानं मारुतीरायांच्या कृपेनंच जीव जगत असतो आणि झोपेत सुद्धा, गाढ झोपेत सुद्धा श्वास घेत असतो। त्या दृष्टीनं ते प्राणदाता आहेत। हा आपल्या नित्य अनुभवातील आणि वेदांताच्या संदर्भातील विचार झाला। आता रामायणातील जर विचार केला तर प्राणदाता सकळा उठवी बळे, मारुतीरायांनी निश्चेष्ट पडलेल्या 67 कोटी वानरांना संजीवनी बुटीच्या प्रभावाखाली उठवलं। कारण वाल्मिकी रामायणानुसार अत्यंत क्रुद्ध झालेल्या इंद्रजितानं जेव्हा ब्रह्मास्त्रानं भारित होऊन स्वतःचं अस्त्र, स्वतःचा रथ, स्वतःची आयुध असा जेव्हा तो युद्धभूमीवर आला आणि त्यांनी भयंकर उत्पात मांडला, श्री राम लक्ष्मण यांनी ठरवलं की ब्रह्मास्त्राचा मान राखायला हवा, म्हणून तेही निपचिप पडून राहिले आणि त्या अस्त्राच्या प्रभावाने 67 कोटी वानर मारले गेले। तेव्हा विभीषण आणि हनुमान कोण जिवंत आहे, कोण कुठल्या स्थितीत आहे हे त्या दिवसाच्या युद्ध समाप्तीनंतर पाहत असताना ब्रह्मदेवांचे पुत्र असणारे जांबवान यांनी हनुमंतांना सांगितलं, हनुमान आता तूच एक आहेस की जो आम्हा सगळ्यांना वाचवू शकतोस। तू ताबडतोब उत्तर दिशेला कैलास पर्वताच्या जवळ द्रोण नावाचा जो पर्वत आहे तिथून जडीबुटी घेऊन ये। आणि हनुमान उड्डाण करतात, तो द्रोणागिरी पर्वतच उचलून घेऊन येतात आणि त्या संजीवनी बुटीच्या प्रभावाखाली 67 कोटी मरण पावलेले वानरसुद्धा जिवंत होतात। लक्ष्मण रामसुद्धा ज्यांनी ते ब्रह्मास्त्र सहन केले ते सुद्धा उठून बसतात। म्हणून सकळा उठवी बळे, बलपूर्वक सगळ्यांना हनुमंतांनी उठवलेलं आहे। सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका, अशा प्रकारे त्यांनी सर्वांना सौख्य दिलं, सुखाची अनुभूती करून दिली, सगळ्यांच्या शोकाचं संवरण केलं।
ज्या वेळेला लक्ष्मण खाली पडलेले आहेत रावणाच्या शक्ती लागून, आपल्याला फक्त इंद्रजिताची शक्ती माहिती आहे, पण रावणाची शक्तीसुद्धा लक्ष्मणांना लागली आहे. आणि ती शक्ती लागल्यामुळं लक्ष्मण खाली पडल्यानंतर रामराय इतका शोक करतात. तेव्हा सुषेणाच्या सांगण्यावरून हनुमान उड्डाण करून महोदय पर्वतावर जातात आणि तिथूनसुद्धा जडीबुटी घेऊन येतात आणि ते जडीबुटी आणून लक्ष्मणांना उठवतात. अशा प्रकारे रामरायांचा शोक त्यांनी दूर केलेला आहे. सीतामाईंचा शोध हनुमंत लावतात आणि रामरायांना कथा सांगतात. सीतामाई सापडल्या ते ऐकूनसुद्धा राम आणि लक्ष्मण यांचा शोक त्यांनी दूर केलेला आहे. अशा नानाविध प्रसंगी हनुमान हे शोकहर्ता ठरलेले आहेत. सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका फार महत्त्वाचा विषय आहे. वैष्णव शब्दातून रामभक्ती भगवद्भक्ती हे सिद्ध होतं. गायका याच्यातून भजन भगवंताचं आळवणं, गायन करून भगवंताला आळवणं, त्याची आठवण काढणं, त्याची कथा सांगणं, त्याची कथा ऐकणं हे अभिप्रेत आहे. पण धूर्त शब्दातून समर्थांनी हे सांगितलेलं आहे की भगवंताचा भक्त हा केवळ आणि केवळ सरळ मार्गी असून चालत नाही. दुष्ट लोकांच्या बाबतीमध्ये त्याला धूर्तपणा दाखवावा लागतो आणि तो धूर्तपणा हनुमंतांमध्ये पुरेपूर आहे. ते दुष्टाशी दुष्टपणे आणि सुष्टाशी सुष्टपणे वागतात. म्हणून आपली एक जबाबदारी आहे, दायित्व आहे भक्तांचं की त्यांनी भोळे भाबडेपणानं वागू नये. भोळा भाव सिद्धीचाव हा उधाराचा उपाव असं दासबोधामध्ये समर्थ सांगतात. आपण मुद्दाम कुटील असू नये, दुष्ट असू नये हे सत्य, पण कुटिलाशी कुटीलपणे वागता आलं पाहिजे. तो धूर्तपणा आपल्यामध्ये असला पाहिजे आणि हा धूर्तपणा आपल्या भक्तीच्या आड येत नाही हे हनुमंतांच्या चरित्राकडे पाहून आपल्याला लक्षात येतं. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. श्री हनुमान ज्या वेळेला या दक्षिण दिशेला पुढं चाललेले असताना स्वयंप्रभेच्या योगशक्तीमुळं सर्व वानर हे दक्षिण समुद्रावर येऊन पोहोचतात. त्या ठिकाणी आल्यानंतर आता हा प्रचंड समुद्र पार करणं शक्य नाही आणि 1 महिन्याची दिलेली आपली मुदत संपलेली आहे. हे पाहून अंगदाच्या नेतृत्वाखाली असणारे हे सगळे वानर दुःखी होतात. तेव्हा अंगद म्हणतो की आता आपल्याला इथंच प्रायोपवेशन करावं लागेल, कारण 1 महिना पूर्ण झाला तेव्हा महाराज सुग्रीव आपल्याला मृत्यूदंड देतील. तार नावाचा जो वानर आहे तो हुशार आहे, कारण तो बृहस्पतींचा पुत्र आहे. तो तार नावाचा वानर म्हणतो की आपल्याला मरण्याचीही गरज नाही आणि सीताशोध करण्याचीही गरज नाही. आपण त्याच स्वयंप्रभा देवींना शरण जाऊ आणि त्यांना सांगू की आम्ही तुमच्या इथं सेवा करू, आम्हाला तुम्ही इथं ठेवून घ्या, म्हणजे किष्किंधेत परत जायला नको आणि ते मरण ओढवायला नको आणि सीताशोधाचे श्रम करायला नको. हे बोलणं चाललेलं असताना सगळ्यांनी तो मुद्दा उचलून धरला. त्यावेळेला हनुमंतांनी धूर्तपणा दाखवला आणि हनुमंतांनी अंगदाला सांगितलं, हे आत्ता सगळे वानर तुझ्या मागोमाग हो 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 म्हणतायत आणि तुला होकार देत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळे वानर चंचल मनोवृत्तीचे आहेत. त्यांना पत्नी आणि मुलं यांच्या आठवणी येऊन पुन्हा एक एक जण तुला सोडून जाईल आणि किष्किंधेत परत जाईल. इथं मुलाबाळांपेक्षा दूर राहून जगण्यापेक्षा तिथं किष्किंधेत जाऊन एक वेळ मेलं तर चालेल असं त्यांना वाटेल आणि हे तुला सोडून जातील. मी म्हणजे हनुमान, जांबवान, नील नावाचं वानर, आम्ही मात्र सुग्रीवाशी एकनिष्ठ आहोत. तेव्हा तू बळाचाही प्रयोग करशील तरी आम्ही सुग्रीवाच्याच पक्षात राहू असं म्हणून आणि वानरांची चंचलता सांगून हा धूर्तपणा हनुमंताने दाखवला. याचं कारण जर ही मंडळी वेगळी राहिली तर त्यांच्याकडून रामकार्य न करण्याचं पाप घडेल. दुसरी गोष्ट, अंगद हा वालीपुत्र आहे, तो भविष्यामध्ये सुग्रीवाला एक मोठं आव्हान निर्माण करू शकेल आणि त्यामुळं वानरांचा अंतर्विग्रह होऊन जर वानर दुर्बल होतील
तर त्याचा लाभ रावणासारख्या राक्षसांना होणार आहे आणि रावणाची शक्ती ही अधिक प्रबळ होईल असा दूरगामी विचार हनुमान धूर्तपणे करतात आणि या अंगदाला ह्या आत्मघातकी निर्णयापासून परावृत्त करण्याचं सामर्थ्य, बुद्धिमत्ता हनुमंतांनी दाखवली. हा धूर्तपणा हनुमंतांनी दाखवला आहे. हे सर्व किष्किंधाकांडामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये अगदी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. म्हणून ते धूर्त आहेत, पण तो धूर्तपणा वैष्णव म्हणजे भक्तीच्या आड येत नाही. हनुमान महान वैष्णव म्हणजे महान भक्त आहेत, कारण रामभक्ती त्यांच्या रोमारोमामध्ये भरलेली आहेत, म्हणून ते वैष्णव आहेत. आणि गायक म्हणजे हनुमंतांचं काव्यशास्त्र आणि गायनशास्त्र इतकं प्रबळ आहे. आत्तासुद्धा हिंदुस्थानी आणि कर्नाटक नावाचं जे शास्त्रीय संगीत, या दोन शाखा आपल्याकडे आहेत, या दोन शाखांचं मूळ हे हनुमत संगीतामध्ये आहे असं अनेक विद्वान मानतात. त्यामुळं संगीताचे महान आचार्य म्हणून हनुमंतांकडं पाहिलं जातं. असे हे हनुमान धूर्त वैष्णव गायका. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य शेंदूर लेपना. दीनानाथ, दीनांसाठी ते नाथ आहेत. जो दीनवाणेपणे किंवा जो शरणागत होऊन हनुमंतांना शरण गेलेला आहे त्याचे ते नाथ झालेले आहेत. मला अन्य कोणताही आश्रय नको, एक हनुमंतांचे चरण किंवा रामरायांचे चरण हाच माझा आश्रय असं ज्यांनी ठरवलं त्याच्यासाठी ते दीनानाथ किंवा दीननाथ आहेत. त्या दीनाचे तेच नाथ होतात, तेच स्वामी होतात. हरिरूपा, हरिरूपा याचा दोन अर्थ याचे आहेत. हरी शब्दाचा एक अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हरी म्हणजे विष्णू. हनुमान रामरायांचं स्मरण करून 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 जणू काही विष्णुपदापर्यंत पोहोचलेत की काय असं वाटावं. आणि याला एक संदर्भ देतो. उत्तरकांडामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये अगस्त्य महामुनींनी रामरायांना म्हटलं, हा हनुमान इतका महान आहे, जर तू ठरवशील तर तुझ्या कृपेनं तो साक्षात ब्रह्मदेवाच्या पदावर जाऊन बसू शकेल, तो साक्षात त्रिदेवांच्या पदावर जाऊन बसू शकेल, इतका तो महान आहे असं अगस्त्य मुनींनी रामरायांना सांगितलं. आणि दुसरा हरिरूप. बरं, आणखी एक गोष्ट, हनुमंतांनी छाती फाडली आणि राम आणि सीता यांचं दर्शन घडवलं, ही कथा सगळ्यांना माहिती आहे. ज्याच्या हृदयामध्ये श्रीहरी रामरूपाने आहेत अशा अर्थानंही हनुमान काय आहेत, हरिरूप आहेत. आणि दुसरा संस्कृतमध्ये हरी शब्दाचा अर्थ वानर असा होतो. ते वानराच्या रूपात आहेत, मुळात शिव आहेत, मुळात रुद्र आहेत, मुळात महादेव आहेत, पण रूप कोणतं घेतलेलं आहे, वानरांचं रूप घेतलेलं आहे. त्या दृष्टीनं ते हरिरूप आहेत. त्यामुळं दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. हनुमान भक्तीमध्ये रत असतील, हनुमान जर कीर्तनामध्ये किंवा कथा श्रवणामध्ये बसलेले असतील तर ते इतके सुंदर दिसतात, इतके सौम्य दिसतात, इतके प्रेमळ दिसतात की त्यांच्यापेक्षा अधिक सौम्य, प्रेमळ आणि सुंदर कोणी नाही असं वाटावं. आणि दुसरा सुंदर शब्दाचा अर्थ आहे त्यांचं अंतःकरण अत्यंत सुंदर आणि पवित्र आहे. जो दिसायला सुंदर आहे पण आतून कलुषित आहे त्याला कसं सुंदर म्हणावं. पण जो अंतर्बाह्य सुंदर आहे, ज्याचं अंतःकरण रामरूप झालेलं आहे, तो किती सुंदर असेल. आणि म्हणून हनुमान असे अंतर्बाह्य सुंदर आहेत. जगदंतरा, जगाच्या अंतरामध्ये हनुमान आहेत. याचं कारण, याचे दोन अर्थ आहेत. वायुरूपामध्ये जगाचं रक्षण करणारे श्री हनुमान आहेत आणि हा वायू संपूर्ण जगामध्ये पसरलेला असल्यामुळं, सर्व जगाला व्यापून हा वायू असल्यामुळं तो जगदंतर आहे. दुसरा अर्थ याचा आत्माराम किंवा अंतरात्मा हा सगळ्या जगामध्ये व्यापून आहे आणि हनुमान त्या आत्मारामाची उपासना करता 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 आत्माराम रूपच बनलेले आहेत आणि त्याही दृष्टीनं हनुमान हे जगदंतर आहेत. म्हणून सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य शेंदूर लेपना.
पाताळामध्ये हनुमान गेले होते. अहिरावण महिरावणाची कथा सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाताळातील देवतेला निग्रहित केलं आणि श्री राम आणि लक्ष्मणांची सुटका करवली. ही कथा सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि पाताळामध्ये असणाऱ्या दुष्ट शक्तींना, पाताळातील देवता याचा अर्थ तिथं असणाऱ्या दुष्ट शक्तींना श्री मारुतीरायांनी नष्ट करून टाकलं. आणि हनुमंतांच्याच सहकार्यानं श्री राम आणि लक्ष्मण यांना अहिरावण आणि महिरावण यांचाही वध करता आला. हनुमान भव्य शेंदूर लेपना असे आहेत. याचा अर्थ काय आहे? ती फार सुंदर कथा आहे. मारुतीराय भोळा भाव घेऊन, आता आहेत ते मुळात धूर्त, पण घेतलाय भाव भोळा असा घेऊन सीतामय्याच्या अंतःपुरामध्ये प्रवेश करतात. हनुमान हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना कुठल्याही अंतःपुरात प्रवेश करायला कधीही परवानगी आहे, कारण ते इतके शुद्ध चरित्राचे आहेत. आणि रामरायांकडं, सीतामय्याकडे ते कधीही जाऊ शकतात. रात्री अपरात्री, सकाळी संध्याकाळी. बालभावात ते आले तर सीतामय्याच्या मागं लागतील, मला खायला दे. दास्य भावात ते असतील तर रामरायांचं चरणसेवा ते सतत करतील, असे हनुमान आहे. त्यामुळं बालभावामध्ये एकदा असताना सीतामय्याच्या जवळ ते सकाळी सकाळी गेले आणि त्यांना काय दिसलं? सीतामाई कपाळावरती सुंदर असं कुंकू लावत आहेत. हनुमंतांनी विचारलं, मैया हे तू काय करत आहेस? का हे कुंकू कशासाठी आहे? कुणासाठी लावतेस तू? तर सीतामाई म्हणते, हनुमान, अरे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व सुवासिनी असं कुंकू कपाळाला लावत असतात. तुझा पती म्हणजे तर माझे रामराय, प्रिय रामराय. जर कुंकू कपाळाला लावलं तर त्यांना दीर्घायुष्य मिळतं का? असं आहे का? असं म्हणून हनुमंतांनी उडी मारली, टाळी वाजवली आणि ते धावत निघून गेले. सीतामाईंना वाटलं, काय बालभाव आहे हा, इतके बुद्धिमान हनुमान, पण काय हा बालभाव आहे. आणि म्हणून सीतामाई हसल्या, त्यांच्या पुढच्या कार्याला लागल्या. नंतर राजसभा भरली. राजसभेमध्ये सीतामाई आणि श्रीराम दोघंही सिंहासनावर बसलेले आहेत. वामांका रूढ सीता अशा सीतामाई, श्रीराम सगळे हनुमंतांची वाट पाहतात. अरे हनुमान अजून का नाही आले? अजून का नाही आले? वेळेत येणारे हनुमान आज का नाही आले? आणि पाहिलं तर काय आहे, श्री हनुमान संपूर्ण शरीराला पायाच्या नखापासून, तळपायापासून ते मस्तकापर्यंत संपूर्ण शेंदूर लावून, लाल रंगाचं कुंकुम लावून आलेले होते. सगळेजण हसायला लागले. सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. रामराय म्हणाले, हनुमान हे जे रूप आहे त्याचा अर्थ सगळ्यांना समजावून सांगा. आणि हनुमंतांनी ही घटना सांगितली. जर कपाळावर कुंकू लावून रामराय दीर्घायुषी होत असतील, मी तर संपूर्ण देहालाच कुंकुमार्चन करतो, देहालाच कुंकुम लावतो, जेणेकरून माझे रामराय कल्पांतापर्यंत राहतील. हा भाव हनुमंतांनी व्यक्त केला. सगळ्यांनी हनुमंतांचा जय जयकार केला. धन्य श्री हनुमान आणि धन्य त्यांची रामभक्ती. पुढील विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जय जय रघुवीर समर्थ.